फुटीर खासदारांवर बोलताना संजय राऊतांनी शिवराळ भाषेचा वापर केलेला आहे. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी नेतेही चांगलेच आक्रमक झालेले आहेत. शब्द वापरताना राऊतांना लाज वाटायला हवी होती असा पलटवार नरेश म्हस्के यांनी केलेला आहे. कालच संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी फुटीर खासदारांवर संदर्भात शिवराळ भाषेचा वापर केलेला होता आणि यावरूनच नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. श्रद्धा म्हणतो, अहो खासदार का आमदार का एखादाने जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है, ऐसा अब लगने लगा है. लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य करण्याची. जे खासदार हे एवढ्या लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात, लोकांमधून निवडून आलेले आहेत. संजय राऊत, तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता. अहो तुम्ही, तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आल्या असतात. ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांची लाखोली वाहताय. तुमच्यात हिंमत आहे ना, तुमच्यात हिंमत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा. कसल्या भाषा करताय, कसल्या शिवाय देताय? मराठी में ऐसा यूज होता है वो महाराष्ट्र में, ये हमारा रेगुलर भाषा है. तो आप उसको आप गलत नहीं मानते? क्या गलत है? जिसको जिस भाषा का इस्तेमाल करना चाहिए वो भाषा का इस्तेमाल होना चाहिए. जिसको जो भाषा समझ में आती है वही भाषा का इस्तेमाल होता है. और कब कौन सी भाषा का इस्तेमाल होना चाहिए मुझे मालूम है. मैं एडिटर हूँ सामना का, 7 से मुझे भाषा का पूरा ज्ञान है. पर सर, पार्लियामेंट्री एथिक्स से आप जो लोग इसको फॉलो करते हैं, आपको उनमें थोड़ा गलत इंप्रेशन नहीं पड़ता? ऐसी मैं पार्लियामेंट में नहीं भाषा का इस्तेमाल किया है ना. हाँ जी. कोई अगर बेईमानी करता है तो उससे क्या करेगा?